आज निगोजमध्ये रुपेश ढवण व महेंद्र पांढरकर हे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी निगोजमध्ये स्टँडवरती रास्ता रोको आंदोलन सुरू केले। पाहूया बातमी विस्तारपणे। फार्म न्यूज आनंद भोपाळ। आपण सर्वजण या गेलेल्या सरकारला जागा देण्यासाठी आज रस्त्यावर आलेलो आहोत। जोपर्यंत शासन आपली कुठली दखल घेत नाही तोपर्यंत शासनाला सत्ता दिल्याशिवाय राहायचं नाही। प्रामुख्यानं भाजीपाल्याबरोबर नगदी पीक म्हणून आपण कांदा सर्व शेतकऱ्यांकडे आज उपलब्ध आहे। आपल्या आरडीए मध्ये कांदा पडून आहे। या ठिकाणी कांदा हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कांद्याच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर नांगरणीपासून लावगडीपासून तर परत औषधं खतं काढणी आणि त्यानंतर आपण ते वाहून आणून नंतर स्टॉक करतो। आज आपला हा जुलै महिन्याचा शेवट आहे। उद्या ऑगस्ट महिना चालू होतोय। परवा 1 तारीख। गेल्या वर्षी पहा ह्या दिवसामध्ये साधारणतः 25 ते 30 रुपये कांद्याला भाव होता आणि आज कांदे 5 रुपयापासून जास्तीत जास्त 10-5 वकलं 15-16 रुपयांनी त्या ठिकाणी मार्केटमध्ये जातं। पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये हमाल तोलाईचे जे संचालक आहेत तुकारामजी चव्हाण आहेत, या ठिकाणी आमचे संदीप पाटील सालके आहेत, शंकररावजी नगरे आहेत, डॉक्टर कोरडे साहेब आहेत। अजूनही सगळे संचालक या ठिकाणी येणारच आहेत आणि मी स्वतः या ठिकाणी आज मार्केट कमिटीचे आमचे सर्व संचालक माझ्या सहित सर्व शेतकरी आहेत। शेतकऱ्यांचा कळवळा किंवा जी अडचण आहे ती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की जो कांदा गेल्या वर्षी ह्या दिवसात 25-30 रुपये विकत असतो तो आज 10-15 रुपयावर आलेला आहे। याचं मुख्य जे कारण असतं तर केंद्रातलं जे मोदी सरकारचं धोरण या कांदा निर्यातीला किंवा या बाजार भावाला त्या ठिकाणी कारणीभूत आहे। कारण गेले जर पाठीमागं जर पाहिलं तर निर्यात धोरण हे सातत्यानं कोणती पीक असू द्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जर निर्यात असेल तर त्या कुठल्याही शेतीमालाला त्या ठिकाणी बाजारभाव असतोच। आज केळीचे भाव जे उच्चांकी दरावर आहेत त्याचे एकमेव कारण आहे की केळी या निर्यात चालू आहे। डाळिंबाला भाव आहे त्याचं कारण ते निर्यात चालू आहे। आज तुमची मेथीची गड्डी घ्या, तुमची भाजीपाला घ्या, 10 रुपयाला 5 रुपयाला विकतोय आणि कांद्याची ही परिस्थिती आहे। कांद्याचं जे धोरण आहे आपले कृषी मंत्री असतील किंवा वाणिज्य खातं असतं यांच्याकडे निर्यात धोरण असतं। गेले 3 वर्ष पाठीमागे जर पाहिलं तर निर्यात ही कांद्याची बंद होती। त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातून म्हणा किंवा भारतातून म्हणा सर्वात जास्त कांदा हा अरब राष्ट्राला जातो। त्यामध्ये अरब राष्ट्राची मागणी आपल्या भारताकडून आता कमी झालेली आहे। भारताच्या कांद्याच्या मालाला मध्यंतरीच्या काळामध्ये निलेशजी लंके साहेब आमदार होते, सुप्याला त्यांनी आंदोलन केलं। त्यावेळेस त्या ठिकाणी आंदोलकावर आणि त्या आमदारावरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि ते गुन्हा आज आताही कोर्टामध्ये म्हणजे शेतकरी उठाव करायला लागला तर त्या ठिकाणी सरकार दबाव आणतं आणि सरकारने दबाव आणला की त्यावेळेला शेतकरी हतबल होतो। आज अशी परिस्थिती आहे की पाकिस्तान निर्यात धोरण बंद असल्यामुळं ज्या अरब राष्ट्रांना कांद्याची गरज होती त्यांनी आपल्या भारतातलं हे जे बियाणं आहे पाकिस्तान, चीन, इजिप्त आणि इराण या देशांनी आपलं बियाणं नेलेलं आहे। एक्सपोर्ट होणारा कांदा आहे
की ज्या महिन्याला त्या ठिकाणी 3 ते 4 हजार कंटेनर त्या ठिकाणी इतर राज्यात जात होते, तो आता 1000 फक्त कंटेनर जातात. त्याचं कारण त्या ठिकाणी केंद्राचं धोरण. दुसरं असं कारण आहे की आपल्या महाराष्ट्र सरकार, भारत सरकारला असा एक कृषी मंत्री लाभला तर तो नाशिक जिल्ह्यातला जिन्नर तालुक्याचा आमदार आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, तुम्ही आपण पाहिलं असेल टीव्हीवर, कोकाटे साहेब स्वतः हा गर्भ श्रीमंत आहे, शेतकऱ्याची जाणीव नाही. त्यावेळेला कर्जमाफी म्हणून या सरकारने जाहीर केलं, आमचं सरकार येऊ द्या, तुम्हाला शेतकऱ्याला कर्जमाफी देतो. मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं हा प्रश्न इतका मोठा आहे की खरंच जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. तर जोपर्यंत लोकांची भावना जागृत होत नाही तोपर्यंत कांदा प्रश्न सुटणार नाही. म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आंदोलन करण्याची सुरुवात केली पाहिजे. कारण आज हे सरकार जे आहे, केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल, यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाहीये. आपला महाराष्ट्राचा कृषी मंत्री ज्यावेळेस शेती प्रश्नावर विधानसभेमध्ये चर्चा चालू असते त्यावेळेस रंगू ठेवतो, आणि ज्यावेळेस अवकाळी पाऊस झाला त्यावेळेस ज्यावेळेस तो शेतकऱ्यांच्या बांधावर गेला आणि त्यांना विचारतो की पंचनामे तुमच्या ठिकाणचे करायचे काय. त्या माणसाला थोडीसुद्धा जर अक्कल नसेल तर असा कृषी मंत्री आपल्याला कशाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं असं आपल्याला नाहीच पाहिजे. कारण हे सरकार ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्यांचा एक मंत्री बेडरूम मध्ये पैशाची बॅग भरतो, शेतकरी उपाशी असतो. एक माणूस शेतकरी उपाशी असताना एक आमदार त्याला जेवण मिळत नाही म्हणून कर्मचाऱ्याला मारहाण करतो. त्यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे किंवा 2 जे आज उपस्थित आंदोलन उपोषण सुरू केलेलं आहे, आपण सर्वांनी देखील त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला हमी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सांगता कामा नये. या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो, जर उद्या मुंबई किंवा दिल्ली जाण्याची योग म्हणजे प्रसंग आला आणि काही जर आर्थिक मदत हवी असेल तर निश्चितपणे जी काही मदत लागेल या ठिकाणी मी द्यायला तयार आहे. तुम्ही सांगाल ती मदत करेल, फक्त माझ्या शेतकऱ्याला 2 घास मिळाले पाहिजे अशा प्रकारची माझी कळकळीची विनंती आहे. पुन्हा एकदा या दोघांना जाहीर पाठिंबा देतो, आपल्या सर्वांचं कौतुक करतो आणि शेतकऱ्यांचा मी साठी जे काही मला करता येईल ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करीन अशा प्रकारची जाहीर देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. होत आहे याचा अभिमान आम्हाला शिरूर तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना हिताचा निर्णय घेण्यासाठी, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी आज आपण सर्व कांदा उत्पादक आणि सर्व भाजीपाला पिकवणारे शेतकरी या रस्त्यावरती उतरण्याची वेळ केवळ या केंद्र सरकारच्या एक देश धोरणामुळे आलेले आहे. निर्यातीचं धोरण कधी चालू करायचं, कधी बंद करायचं, त्याचा परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आज मुलांवरती आलेला आहे. कांदा आपण भरपूर पिकवतो कारण टिकण्याची क्षमता या परिसरामध्ये फक्त शेतकरी आपला हा कांदा टिकून याची क्षमता फक्त हा शेतकरी पिकवतो हे संपूर्ण देशाला माहीत आहे. आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी, त्यांचा योग्य भाव मिळण्यासाठी आज रस्त्यावरती उतरण्याची वेळ आपल्याला आलेली आहे. साठी जो आंदोलनाचा निर्णय घेतला, आमरण उपोषण केलं. परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, हे एकट्या दोघांचं काम नाही. इथं हजारो शेतकरी उपस्थित पाहिजे. ही शेतकऱ्याला गरज म्हणून शेतकरी हजर पाहिजे. निव्वळ कार्यकर्त्याला उपोषी मारून काही उपयोग नाही. आणि आमरण उपोषण करायचं असेल तर खाऊन पिऊन करायचं, रस्ता रोको करायचं असेल तर खाऊन पिऊन करायचं, कुणासाठी नाही आपण. आणि जोपर्यंत आपल्याला बाजारभाव भेटत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. पण आपणच आपला गाठा जर करून घेतला तो उपयोग नाही. खाऊन पिऊन बसायचं आणि रस्ता रोको करायचं. इथून पुढे उपाशी पोटी कोणी उपोषण करायचं नाही. शेतकऱ्यांनी यांना, सरकारला शेतकऱ्याचा जीव गेला तरी काही घेणं देणं नाही. त्यामुळं आम्ही सर्व टाकळीकर वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी कर्जबाजारीपणामुळे शेती विकली, मी घेतली सुद्धा, मी घेईन सुद्धा. माझ्या वडिलांचे सगळे 25 जण माय काय नाही, माझ्या वडिलांसारखे इथं सगळे शेतकरी 5 एकरवाल्याला आहे ना, एक तरी सरळ सत्य आहे. दादा पाटलांनी सांगितलं तुम्हाला शक्य त्या दिवशी आमची चर्चा झाली, पण त्यांचे धन्यवाद.
त्यामुळे मला सांगायचे तुमच्या मुलाबाळासारखं मुख्यमंत्र्यांचं सोडा एकनाथ शिंदेना श्रीकांत शिंदे आहेत ना 3 दिवस जळजळ होती प्रत्येकाला विचार करा 3 दिवस तुमचं पोरग जेवढं नाही ना जगातलं काही आणून द्या श्रीकांत शिंदेला अजित पवार नाही ना पार्थ पवारला मी माझ्या पोराला देईन त्यांचं सोडा शेत काय म्हणणार बाप 3 दिवस पोरग जेवलं नाही अरे मी 3 दिवस नाही जेवलो महिंद्रा नाही जेवला आणि कसं अरे एवढं सगळं असताना तुम्ही 20 किलोमीटर असताना तुम्ही सरकारचे पैसे पगार काम करता आमच्यासाठी तुम्ही कामाला तुम्हाला कोणासाठी कामाला लावलं होतं उद्या माझा वर्ग शिकला कोणी अधिकारी झाला तर त्या ठिकाणी त्याचं कर्तव्य आहे ते काम करायचं तो नंतर आहे त्या ठिकाणी त्या कर्मचारी आहे त्या सगळ्या जनतेचा आणि म्हणून आमचा त्रास बघा त्या त्रासाचं मला एकच परिचित आहे आमचं ऑपरेशन थांबणार नाही आमचं आज तुम्हाला अल्टिमेट गावकर साहेब तुम्ही आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक ठकराम शेठ तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता तुम्ही विचारल्याच्या नंतर एक शब्दाचा उत्तर दिला नाही पण तुमच्या काही सगळ्यांच्या गोष्टी ऐकतो हा समाज या ठिकाणी येतो म्हणजे समाजाला माहिती आहे की आउटपुट मिळणार आहे हा पोरगा संघर्ष करणार आहे माझ्या पुढे काही स्वार्थ नाही मी माझा व्यवसाय करून मी समाजासाठी काम करतो सध्या तरी माझी काही ध्येय धोरण नाही पण तुम्ही मला राजकारणात तोडूच नका मी तुमचाच आहे तुम्ही मला सांगा आवाज आणि कधी पोत्या मनाने वागलो नाही आणि म्हणून हा समाज उभा या समाजाचं ऋण त्यांचं माझं कातडं शिवून राजकारणाचा शब्द नाही त्यांना शिवीन कारण मी या मळगंगेच्या भूमीत ही लढाई करतो म्हणून माझी प्रगती या समाजा आणि या मळगंगेमुळे झाली आणि हे ऋण मी कदापि विसरणार नाही ना राजकारण ना काही ते पुढचं पुढं पण मी कोणतंही पद नसताना समाजासाठी स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टी हे कोणी केल्यात ते केलं किंवा नाही याच्यासाठी पुढे येणं सोडा यासाठी खर्च होत नाही सगळ्या गोष्टी लागतात शरीर तर सोडा हो जो शरीराचा विचार करीत नाही तर पैशाचा काही विचार करणार जीवनात काही नव्हतं परमेश्वराने दिलंय तुमच्यासाठी लढण मी किती पैशावाला झाला तरी तुमच्यामुळे आता जेवढं माझं समाजात खान तयार झालंय तेवढं मी किती पैसे कमावले ते होणार नाही जे आंदोलन चालू आहे आंदोलन करताना विषय मांडलेला आणि त्या संदर्भात वकील साहेबांची चर्चा झालेली आहे आपली जे पण काही मागण्या आहेत सर्व आम्ही शासनाला तात्काळ कळवतो आणि शासनाचा एक सर्वात लहान प्रतिनिधी म्हणून शासनामार्फत आपल्याला विनंती करतो की आपलं जे पण काही आंदोलन आहे चालू आहे ते आपण मागे घ्यावे अशी माझी आपल्याला नम्र विनंती राहील आणि आपल्या ज्या मागण्या आहे वकील साहेब मी आश्वस्त करतो की गेल्या इमिजिएटली तात्काळ वरती शासनाला कळवतो आणि त्याची ग्रॅव्हिटी पण असं म्हणणं होतं की